नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। पॅन कार्डशी संबंधित आजचा व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा होणार आहे। या ठिकाणी प्रत्येकाला पॅन कार्डची गरज पडते, जसं की तुम्हाला आधार कार्डची गरज असते, पॅन कार्डची सुद्धा गरज असते। पॅन कार्ड कसं काढायचं या ठिकाणी मी ती प्रोसिजर सुद्धा दाखवणार आहे। तसंच पॅन कार्ड तुम्हाला असेल तुमच्याकडे, तसं तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल किंवा पॅन कार्ड नंबर असेल आणि तुम्हाला रिप्रिंट करायचंय किंवा तुम्हाला पॅन कार्डमध्ये काही करेक्शन करायचे, चेंजेस करायचे, ते कसे करायचे या ठिकाणी मी सर्व काही माहिती सांगणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी पॅन कार्ड काढण्याच्या दोन पद्धती असतात, त्या सुद्धा मी सांगणार आहे वन बाय वन। या ठिकाणी दोन वेगवेगळ्या वेबसाईट असतात, दोन वेगवेगळ्या साईटवरून तुम्ही पॅन कार्ड हे काढू शकतात, चेंजेस करू शकतात किंवा रिप्रिंट करू शकतात। चला तर आपण त्यावरती बघूया। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला। महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो। चला तर स्टार्ट करूया। या ठिकाणी बघा, तुम्हाला एका क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड स्टेटस या पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे सेकंड आहे UT या ठिकाणी IITSL पॅन या ठिकाणी ही एक वेबसाईट असते, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं या ठिकाणी जे पेज ओपन होईल, याच्यामध्ये अटेन्शन म्हणून येतील। या ठिकाणी बघा, तुम्हाला मेसेज दिलेला आहे, जनरल पब्लिक हिअर बाय इन्फॉर्म दॅट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अपॉइंटेड ओनली 2 एंटिटीज। ठीक आहे, तर दोन वेबसाईट त्यांनी दिलेल्या आहेत, दोन वरतीच ते काम होतं पूर्ण पॅन कार्डचं, हे लक्षात घ्या। UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे UTIITSL ही एक वेबसाईट आहे, आणि प्रोटीन ई गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी अँड लिमिटेड प्रोटीन म्हणून आहे। तर आपण या दोन्ही पण बघणार आहोत। या ठिकाणी बघा, पहिलं जे आहे आपण या ठिकाणी UTI ची आपण ओपन केलेली आहे। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे। आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, पॅन कार्ड फॉर इंडियन सिटीजन्स क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, या पद्धतीचा पोर्टल या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी बघा, तीन पद्धती दिलेल्या आहेत। अप्लाय फॉर न्यू पॅन कार्ड फॉर्म 49A, या पद्धतीचं जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा, रिजनरेट ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशन, या ठिकाणी परत तुम्हाला जर रिजनरेट करायचं असेल, ऍप्लिकेशन तुम्ही केलेलं परत या ठिकाणी करायचं असेल, तर या ठिकाणी या कंडिशनवर आहे। आणि या ठिकाणी डाउनलोड ब्लँक पॅन फ्रॉम 49A PDF। ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला एक या ठिकाणी ब्लँक कलरचं जे ब्लँक असतं, टोटली ब्लँक नमुना असेल, तर हे या ठिकाणाहून ब्लँक तुम्हाला डाउनलोड होतं। या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय। नवीन जर करायचं असेल तर या ठिकाणी बघा, संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही कोणत्या मोडमध्ये या ठिकाणी काढायचंय। फिजिकल मोड असेल, ऍप्लिकंट हॅज टू सबमिट प्रिंटेड साइन्ड ऍप्लिकेशन फॉर्म ॲट नियरेस्ट। ठीक आहे, आणि डिजिटल मोडमध्ये बघा, applicant does not need to submit physical copy and application forms will be signed using Aadhaar based e-signature or DMC code। ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी डिजिटल मोड मध्ये करणार आहोत। या ठिकाणी आधार बेस्ड EQIC असेल किंवा ई साइन मोड असेल, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी खाली यायचं आहे। तुम्हाला खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, इंडिव्हिज्युअल वरती क्लिक करायचं आहे। बोथ फिजिकल अँड पॅन कार्ड किंवा जर पाहिजे असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा मोबाईलवरती त्याची लिंक पाहिजे असेल आणि तुम्हाला घरपोच सुद्धा तुमचं पॅन पाहिजे असेल या ठिकाणी, तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा। आणि जर तुम्हाला फक्त ई पॅन पाहिजे असेल, इलेक्ट्रॉनिक पॅन जे की मेलवर किंवा फोनवर भेटून जाईल, आणि फिजिकल नसेल पाहिजे, तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। तर बेस्ट याच्यात असं आहे की याच्यामध्ये तुम्ही याच्यावरून पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकतात। दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बॅक यायचं आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सर्व्हिसेस बघायलो, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व सर्व्हिस माहीत असणं गरजेचं आहे। पॅन कार्ड ऍक्च्युअल मध्ये कसं काढतात हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। या ठिकाणी बघा, पॅन कार्ड फॉर सिटीजन झालं, जर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये राहत असाल तर याच्यावरती क्लिक करा। तुम्हाला जर काही चेंजेस करेक्शन करायचं असेल, तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं, जसं की तुम्हाला नावामध्ये करेक्शन असेल किंवा या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये वडिलांच्या नावामध्ये करेक्शन झालेलं असेल किंवा ॲड्रेसमध्ये असेल, तर या ठिकाणी अप्लाय फॉर चेंज म्हणून करेक्शन तुम्ही करू शकतात। तर या ठिकाणी पण याची सुविधा अवेलेबल आहे। त्यानंतर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुमचं ई पॅन सुद्धा या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकतात। याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला फक्त रिप्रिंट करायचं आहे, तुमचं हरवलं असेल किंवा काही त्याच्यामध्ये खराबी झाली असेल, तर तुम्ही याच्यावरून रिप्रिंट सुद्धा करू शकता। तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। EKYC मोडने तुम्ही याच्यामध्ये जे आहे ॲड्रेस अपडेट करू शकता। तुमचं पॅन या ठिकाणी कुठपर्यंत आलेलं आहे तुम्ही चेक करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करावं लागेल, ट्रॅक पॅन कार्ड म्हणून। आणि पॅन बल्क व्हेरिफिकेशन मध्ये तुमचं व्हेरिफिकेशन होतं या ठिकाणी, म्हणजे तुम्ही जर बऱ्याच जणांचे व्हेरिफिकेशन चेक करायचे असतील, तर बल्कमध्ये इथं व्हेरिफिकेशन होऊ शकतं। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती UTIITSL ची आहे।
यानंतर एक दुसरी वेबसाईट आहे, यामध्ये बघा तुम्हाला ती NSDL, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो NSDL पॅन कार्ड म्हणून तुम्ही टाका आणि जी इझी पॅन कार्ड ऍप्लिकेशन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं स्टार्टिंगला. क्लिक केल्याच्या नंतर बघा ही वेबसाईट आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही पॅन जे आहे जनरेट करू शकता. या ठिकाणी बघा न्यू ऍप्लिकेशन आहे, या ठिकाणी तुम्हाला नाही का तुमचं पॅन ऍप्लिकेशन टाईप या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर न्यू पॅन आहे, इंडियन सिटीजन आहे, 49 आहे, सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा सिलेक्ट ऍप्लिकेंट्स कॅटेगरी असेल तुमची, तर ती कॅटेगरी म्हणजे कशा पद्धतीची आहे, इंडिव्हिज्युअल आहे, फर्म आहे, गव्हर्नमेंट आहे, तुम्ही काय जॉब करताय ते या ठिकाणी लिहायचं आहे. काही नसेल करा तर तुम्ही इंडिव्हिज्युअल लिहा त्या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा खाली यायचं, तुम्हाला टायटल तुम्हाला तुमचं द्यायचं आहे, मिस्टर आहात, मिस आहात, ते हे सगळं द्यायचं आहे. लास्ट नेम तुमचं, फर्स्ट नेम, मॉडल नेम, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व भरायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला जे आहे कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही याच्यावरती नवीन ऍप्लिकेशन करू शकतात. रिप्रिंट करायचं तर इथं ऑप्शन दिलेला आहे. डाउनलोड ई पॅन करायचं आहे तर ई पॅन XML ला तुमच्या डाउनलोड होऊन जाईल, ईमेल ला येऊन जाईल या ठिकाणी. आणि तुमच्या स्टेटस पॅन ऍप्लिकेशनचं तुम्ही पाठवलंय कुठपर्यंत आहे, आलंय की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा ही एक आहे, याच्या ठिकाणी NSDL ची आहे आणि दुसरी जी आहे UTIISL ची आहे. ते दोन्ही वेबसाईट या ठिकाणी वर्क करतात. तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन्ही वेबसाईटवरून तुम्ही पॅन कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता, रिप्रिंट करू शकता, तुम्ही चेंजेस करू शकतात, करेक्शन करू शकता आणि त्याच पद्धतीने नवीन ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतात. तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.